या पुढच्या पिढीला ज्ञानेश्वरी पारायणाची वाचनाची गोडी जर निर्माण करू शकलो तर ते खरं काय होईल, आपलं काम होईल. अहो हे सद्ग्रंथ आपण नाही वाचाय, मग परधर्मीय लोक वाचतील का? कोणी वाचायचे? कोणासाठी लिहिले ते सांगितले? कोणासाठी एवढं सांगा मला. बरं मराठी भाषेत सांगितले, मग कन्नडी लोकांसाठी सांगितले, गुजराती लोकांसाठी सांगितले. मराठी भाषिकांसाठी उपकार ज्ञानोबारायांनी केला. संस्कृतातील ज्ञान सगळं इथं आणलं. पद्यवारीला नेवाशाला आलं पाहिजे. तुमचा विश्वास नाही का ज्ञानेश्वर महाराज? दुसरा कोणीतरी देऊ शकेल ते ज्ञानोबा देऊ शकणार नाही असं वाटतं का तुम्हाला? दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज. त्याच्यावर जर विश्वास जर असेल आपला तर आपण शरण गेलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे महिन्यातल्या वद्यवारीला महिन्यातून एक दिवस वारीला आलो पाहिजे. लक्षात आलं का? त्या अटीवर तर कीर्तन देतो आम्ही. लक्षात. इकडे हिंगणगाव कीर्तनाला आलो त्यावेळेस म्हटलो का हिंगणगावला वारीला या म्हणून? तिकडे वारीच भरत नाही. लक्षात आलं? भरवली असती तर तिला खेटी म्हटलं असतं. वारी नेवासेची, म्हणून नेवासेची वारी सगळ्यांनी करावी. पुढच्या वर्षी अधिक संख्येनं पारायणाला असलं पाहिजे. सद्गुरू वैकुंठवासी बंशी बाबा सांगायचे, ज्ञानेश्वर मंदिरावर प्रेम करा आणि ज्ञानेश्वरी वाचा, याच्यातच आपलं कल्याण आहे.